फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी करुणा डेली ब्लॉगमधून आज तुमचं स्वागत करत आहे. आजची ही न्यूज आहे की काल दिनांक 13/10/2025 या रोजी एका ठिकाणी एका कंपनीला भीषण आग लागल्यामुळे कंपनीला बराचसा नुकसान झालेलं आहे. तेथील काही कर्मचारी वेळ असताना वेळेवरती त्या कंपनीमधून निघाले गेले, तरी कोणाला अपघात झालेला नाही आहे. तर आणि काल अशी आग होती की मी ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. भीषण आग भीषण आग होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी कोणतं अग्निशमनची गाडी जाऊ शकत नव्हती. सगळं निसर्गावर होतं. फ्रेंड्स, ही ॲक्च्युली कंपनी प्लॅस्टिक कंपनी आहे. तर मी तुम्हाला दाखवू शकतो की आग कुठे लागलेली आहे. आताही तिथं मागे माझ्या बाजूला धूर येत आहे. तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो पुढच्या भागामध्ये की काल कशी आग लागली होती आणि आज दिनांक 15/10/2025 या ठिकाणी त्या निसर्गाने काय आपला चमत्कार दाखवलेला आहे आणि ती आग कितपर्यंत कंट्रोल झालेली आहे तेही तुम्हाला दाखवतो. तुम्ही असंच बनून राहा आणि अशा काही गोष्टींसाठी तुम्ही प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर जरूर करा. तुम्ही अजून कोणी सबस्क्राईब केलं नाही आणि शेअर जरूर करा मित्रांना. फ्रेंड, अशाच गोष्टींसाठी मी तुम्हाला सांगतो की प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन प्रेस बटन दाबून द्या. जेणेकरून अशा काही गोष्टी आहेत, अशा काही व्हिडिओज आहेत, ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवेल. माझ्या चॅनलचं नाव आहे करुणा डेली ब्लॉग्स. प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ही आजची न्यूज. ही प्लॅस्टिक कंपनी आहे. या कंपनीला काल दुपारी काल दुपारी 1 ते 2च्या दरम्यान भीषण आग लागली होती आणि आज निसर्गाने जो खेळ दाखवला रात्रभरामध्ये, आज आग किती कंट्रोल झालेली आहे ते तुम्हाला दाखवतो. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही आग कुठे लागलेली आहे. ही आग जी लागलेली आहे फ्रेंड्स, कल्याण येथील आसनगाव स्टेशन. फ्रेंड्स, आसनगाव स्टेशन पासून काही 2 किलोमीटर अंतरावरती हे जे इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे. तर तुम्ही पुढे पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या दोन्ही क्लिपमध्ये काय डिफरन्स आहे की या ठिकाणी जी आग लागली होती ना, जी काल दुपारी 1 ते 2च्या निदान काहीतरी या दरम्यान ती आग लागली होती. एवढी मोठी भीषण आग लागली. थँक गॉड की कोणाला दुखापत झालेली नाहीये. आणि निसर्गाने जो चमत्कार दाखवलेला आहे ना मित्रांनो, तो असा दाखवलेला आहे की तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता की ती रात्रभरामध्ये या भीषण आगाची त्याने काय कमतरता करून ठेवलेली आहे निसर्गाने, ते तुम्ही पाहू शकता. कारण की त्या ठिकाणी ज्या कंपनीला आग लागली होती ना मित्रांनो, अशी मोठी भीषण आग, त्या ठिकाणी ना कोणताही अग्निशमनची गाडी जाऊ शकत नव्हती. कारण की पर्याय नव्हता तिथं जाण्याचा. छोटी रस्ता एकदम थोडं छोटं होतं, गल्ली टाईप होते. तिथे नॉर्मली 2 व्हीलर आपलं 2 चाकी गाडी जाऊ शकत होते. तर तुम्ही बघू शकता की तिकडे आता दोन्ही व्हिडिओ क्लिपमध्ये काय डिफरन्स आहे, तर तुम्ही स्वतः बघा आणि काय आहे ते तुम्ही नक्की मला कमेंट करा. ही लागली होती काल दुपारी 1 ते 2च्या दरम्यान दुपारी आग लागली होती, मोठी भीषण आग लागली होती आणि हा आजचा भाग आहे. 3 कंपन्यांना काहीतरी लागलेली ऑलमोस्ट आणि कंपनी होती मित्रांनो प्लॅस्टिक कंपनी. मी आज त्या ठिकाणी जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथे राहणाऱ्या काही लोकल लोकांनी मला तिथं जाऊ दिलेलं नाहीये. म्हणून तुम्हाला आतलं काय आहे थोडंफार ते मी दाखवू शकलो नाही. म्हणून लांबूनच जे काय ते व्हिडिओ हे आहे. पण दोघांमध्ये डिफरन्स दिसतोय की ही किती मोठी भीषण आग होती आणि आज ही किती आग कमी झालेली आहे तुम्हाला चांगल्यापणे दिसते. तर आता तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जिथपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल तिथपर्यंत शेअर करा आणि प्रत्येकाला सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की अशा काही ब्रेकिंग न्यूज आहे जे तुम्हाला आमच्या चॅनलवरती तुम्हाला दिसणार आणि भेटतील. आमच्या चॅनलचं नाव आहे करुणा डेली व्लॉग्स. पुन्हा ऐकून घ्या, आमच्या चॅनलचं नाव आहे करुणा डेली व्लॉग्स. तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.